अंजप संघ पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग मात्र कंपल्सरी असणार याची नोंद घ्या. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ सलामीची जोडी आपण लवकर रवाना करा. मिलिंद आणि जयवंत सलामीची जोडी. तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11 आंथराड नीड कडून पहिला गोलंदाज असेल बॉलिंग मार्क वरती किरण करडे. यानंतर होणारा सामना असेल जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली वर्सेस बाशित 11 ममदापूर अशी यानंतर मॅच होईल. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एक चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. 2 मॅच जिंकल्या त्या ब्रदर्स 11 धोत्रेने आणि एका ट्रॉफीचा हकदार झालाय, कारण इथे 2 मॅच जिंकल्या म्हणजे ट्रॉफी फिक्स. जितेंद्र स्मृती जांताराजा पिंपलोली आणि बाशित 11 ममदापूर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी आला तरी हरकत नाही, कारण सध्या तिसरा सामना सुरू आहे पहिल्या फेरीचा. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि फ्रेंड्स 11 आंथराड नीड एकाच मैदानावरती बऱ्याचदा खेळणारे हे संघ आहेत आणि कित्येकदा एकमेकांच्या समोर आलेत. ग्रामपंचायत बोरिवलीची प्रीमियर लीगची स्पर्धा व्हायची तेव्हा 4 वर्ष ते लगातार एकमेकांच्या विरोधात खेळलेत आणि कित्येकदा मॅचेस झाल्यात. त्यामुळे स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ पहिल्यांदा बॅटिंग घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगच्या भूमिकेत स्ट्रायकर एंडला येतो मिलिंद मिनमिने, नॉन स्ट्रायकर एंडला जयवंत आणि पहिला बॉलर येतो मात्र किरण करडे. मिलिंद म्हणजे षटकारांसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे, त्याचे षटकार देखील तेवढे लांब लांब असतात आणि आता किरण करडेच्या विरोधात तो स्ट्राईक स्वीकारून पहिल्या बॉलचा सामना करेल. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललं. सामन्याची सुरुवात पहिल्या दाव्याने केली ती मिलिंद मिनमिनेने. सुरुवातीला सिंगल घेऊन स्वर्गीय भास्कर 11 अंजप या टीमची ही सुरुवात आणि जयवंत बऱ्याच दिवसानंतर जयवंत सलामीच्या भूमिकेत आहे आणि जयवंतला बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेत. मिलिंदने सिंगल घेऊन त्याला आपल्या बॅटमधून फटके खेळण्याची संधी दिली आहे. तर किरण करडेच्या विरोधात पहिल्यांदा जयवंत कशी बॅटिंग करेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. फटका भारी आहे जयवंतचा, हवेत चाललाय आणि इथून मात्र कॅच ड्रॉप. दोन धावा. लाईटचे पोल आणि तारा यांच्यावर चेंडू लागला तर डेड बॉल असेल. तारांच्या मधून आला हा चेंडू, त्यामुळे 2 धावा असतील. 2 चेंडू 3 धावा. जयवंत आणि मिलिंद ही जोडी. किरण करडेवरच्या दोन्ही चेंडूवरती धावा आल्यात, सिंगल डबल 3 धावा ऑन बोर्ड. खोला टाकला चेंडू समोरच्या दिशेने, बॅक टू द बॉलर चेंडू खेळला जयवंतने. 3 बॉल आणि 3 धावा. किरण करडेच्या समोर मात्र जयवंत बॅटची मूवमेंट चांगली आहे आणि चेंडू बॅटला कनेक्ट होतो, त्यामुळे स्वर्गीय भास्कर अंजप संघाची धावसंख्या या 4 ओव्हरमध्ये चांगली होण्याचे हे संकेत आहेत. 3 बॉल 3. जयवंतच्या बॅटमधून फटका आला, स्क्वेअर लेग मध्ये बॉल हातातून निसटला कुणाल जाधवच्या. सिंगल मिळाले आणि 4 बॉलमध्ये 4 धावा असताना आता मिलिंद मिनमिने स्ट्राईक वरती आलाय.
मैदानाच्या आत अपील आणि विकेट मिलिंद मिनमिने इथून बाद. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बघा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. अंजब संघाचा ड्रेस कोड कंपल्सरी आहे, तरी एक टी शर्ट चेंज आहे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी अंजब संघाला देण्यात आलेली. ते आपण इनिंग झाल्यानंतर त्याचं काउंटिंग करू. 2 धावांची पॅनल्टी असेल. आणि नरेश मिनमिने पब्लिक डिमांड प्लेयर, नरेश मिनमिने मैदानाचा सर्वात अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. 3 षटकार जर मारले कधी जरी तरी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते नरेश मिनमिनेसाठी. फटका भारी आहे नरेश मिनमिनेच्या बॅट मधून. किरण करडेच्या विरोधात नरेश मिनमिनेच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. हरिश्चंद्र जाधव साहेबांनी सांगितलं की 3 षटकार पूर्ण मॅच मध्ये जरी खेळले तरी 500 रुपये असेल. आणि पहिला षटकार दाखवला तर नरेश मिनमिने. जुन्या खेळाडूची ताकद काय असते आणि कसा खेळू शकतो नरेश मिनमिने गेल्या गेल्या मैदानावरती दाखवलं. षटकाराने ओव्हर संपली. धाबा फलकावरती 1 ओव्हरमध्ये रणसंख्या ती मात्र टोटल 10. 1 ओव्हर आणि 10 धावा. जयवंत आणि नरेश मिनमिने दोन्ही इन फॉर्म बॅटर आहेत. आणि त्यांच्या समोर आला तो मात्र मनोज जाधव. नरेश मिनमिनेनी 1 षटकार खेचला आणि आता जयवंतला देखील ती एनर्जी मिळाली असेल आणि त्याच्याही मनात सातत्याने चक्र सुरू असेल की नरेश मिनमिने पहिल्या बॉलवरती षटकार खेचतो तर मी का मागे राहू. आणि मनोज जाधवच्या विरोधात आता फुल एनर्जेटिक स्टान्सने तो उभा आहे. मनोज जाधव धावगतीमध्ये कदाचित पावले काउंट केल्यानंतर तो पावले टाकताना कदाचित त्याचा एखादा पाऊल चुकला असावं. तर समोर नरेश मिनमिनेने षटकार मारून जी आग पेटवली आहे फलंदाजीमधून त्या आगीमध्ये आता गोलंदाजांना होरपळावं लागणार आहे की गोलंदाज ती आग शांत करणार आहे ते बघायचं आहे. जयवंतच्या बॅटमधून पहिलाच चेंडूवरती आक्रमण झालं. चेंडू मागे चाललाय आणि चेंडू सीमापार चौकार. नरेश मिनमिनेने जर 3 षटकार जर खेचले तर रुपेश मिनमिने यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. जयवंतच्या बॅटमधून आणखीन एक ताबडतोब शॉट आलाय पण दिनेश त्या ठिकाणी आहे. जयवंत सिंगल इथून घेतोय. स्कोर कार्ड मात्र पोहोचले 15 या धावा संख्येवर. जयवंत देखील प्रत्येक बॉलवरती रन्स करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाज तयार. नरेश मिनमिनेसाठी हा चेंडू होता समोरच्या दिशेने. गॅप काढण्याचा प्रयत्न नरेश मिनमिने करतात आणि अनुभवी खेळाडू आहे. या मैदानाच्या प्रत्येक दिशेने खेळण्यासाठी त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. चेंडूंचा अभ्यास केला पहिल्या चेंडूवर. आता मनोज जाधवच्या विरोधात पुन्हा एकदा नरेश मिनमिने हलक्या हाताने कट केला. चेंडू मागे चाललाय. नरेश मिनमिनेच्या बॅट मधून हा चेंडू सिंगल. खरं तर ही जोडी फ्रेंड्स 11 आंतराळ नीड संघासाठी थोडी घातक आहे कारण पार्टनरशिप वाढतीये आणि उरलेले फलंदाज पवेलियन मध्ये बसले. त्यांना माहिती आहे की हे 2 जर खेळले तर आम्हाला बॅटिंग येण्याचे चान्सेस नाही. आणि धाव फलकावरती धावसंख्या ती मात्र 16. गोलंदाज तयार. मनोज जाधव 5वा चेंडू. जयवंतसाठी हा चेंडू आता विकेट किपर इथून कलेक्ट करेल. कुठलाही धोका नाही. डॉट बॉल आहे आणि 5 चेंडू धावा आहेत त्या मात्र 16. चांगली टोटल आहे. 8च्या सरासरीने का होईना पण धावा संख्या धावा फलकावरती आहे. प्रॉपर कनेक्ट झालाय पण उंच हवे चेंडू आहे. पकडली जाईल कॅच आणि जयवंत इथून बाद. दुसरी ओव्हर समाप्त झाली. धावा 8च्या सरासरीने 16 या अंकावरती. आणि तेजस न्यू बॅटर ऑन क्रीज. तेजस आता नवीन फलंदाज चाललाय आणि दुसरी ओव्हर समाप्त करून जयवंतची विकेट कमावली ती मनोज जाधवने. भरपूर पारितोषिक आहेत ती मात्र नरेश मिनमिने या खेळाडूवरती.
कारण जर त्याने 3 षटकार खेचले लगातार, रुपेश मिनमिने याच्याकडून 3000 पूर्ण मॅच मध्ये 3 खेळले, तर हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 500 रुपये आणि एक तर नरेश मिनमिनेच्या बॅट मधून आलाय. आणखी 2 यायचे बाकी आहेत. दिलीप हा नवीन फलंदाज उतरलाय. जास्त टाइम घेऊ नका अंतरड नीट सांगा. आपण देखील 2 ओव्हर मध्ये 16 धावा झाल्यात. अक्षयच्या या चेंडूवरती मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. नरेश मिनमिने यांच्या बॅटमधून ही एक धाव येते. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाच्या चालू असताना धावफलकावरती 17 धावा अद्याप आपण पाहतोय. दिलीप स्ट्राईक एंडवरती सामना करेल तो अक्षयचा. अतिशय चांगला चेंडू टाकला आणि सार्थकचं क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं होतं, मात्र थोडासा चेंडू निसटला. बॅकअपसाठी त्या ठिकाणी खेळाडू पोहोचला आणि तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 18 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. पुढील चेंडू अक्षय या गोलंदाजाचा समोर सामना करेल. नरेश मिनमिने एज लागली आणि एज नंतर मात्र या ठिकाणी एक चोरटी धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेने 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. हॅलो, पुढील चेंडू यावेळेस खूप चांगल्या प्रकारे टाकलेला हा चेंडू होता आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला नरेश मिनमिनेसाठी गणेशदादा मोडक यांनी एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावले. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू या ठिकाणी अक्षयचा. खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी अद्याप आपण पाहतोय फ्रेंड्स 11 अंतराळ नीड या संघाकडून या मैदानावरती. या पहिल्या सामन्यामध्ये तिसरा सामना आहे तो मात्र याच पहिल्या दिवसातील. शॉर्ट पिच चेंडू एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट रनआउट करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी, परंतु तत्पूर्वी पंच या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव थर्ड अंपायर घेतलाय का? येस, थर्ड अंपायर चेक करा. रनआउटसाठी अंपायर किरण रसाल लेग पंच त्यांनी मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. बघूया निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. नॉट आउट आहे. हलक्या हाताने अगदी बॅक टू बॉलर खेळलेला हा चेंडू या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने अतिशय संत गतीने स्कोर कार्ड मारतं या ठिकाणी अंजप संघाचा 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 21 धावा. काही कारणास्तव या स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामधून दामत अभित खोत या संघाने मात्र माघार घेतली. त्यामुळे ऐनवेळी हा यजमानांचा संघ मात्र या ठिकाणी खेळवण्यात येतोय, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चौथं आणि अंतिम षटक या पहिल्या सत्रातील
तिसरा सामना सुरू आहे, पहिलं सत्र सुरू आहे. अंतराळ नीड या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय. एक चांगली दर्जेदार उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश करताना हा संघ मैदानावरती यानंतर गोलंदाज कुणाल याची वर्णी लागली शेवटचं षटक टाकण्यासाठी. हरिश्चंद्र जाधव साहेब यांचा सुपुत्र सागर सावंतकडे देखील कोचिंगसाठी त्या ठिकाणी जात असतो प्रॅक्टिससाठी, आणि तो मात्र या ठिकाणी गोलंदाजीवरती. पहिला चेंडू स्वैर चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळाली अंजप संघाला. अगदी पुढे टाकलेला चेंडू फुलटॉस बनवला दिलीपने, एक धाव कंप्लीट केली. एका धावेने 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय संघ. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. नरेश मिनमिने एका षटकारासाठी गणेशदादा मोडक यांनी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक लावले. तो एक षटकार येणार का? पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र पाहिजे तसं कनेक्शन या ठिकाणी झालेलं नाही आहे. डगआउटमधून काही इशारे मात्र या ठिकाणी नरेशसाठी येत आहेत. कदाचित रिटायर्ड हर्ट होण्याची चिन्ह देखील असू शकतात. 2 चेंडूची समाप्ती झाली, उर्वरित 4 चेंडू या ठिकाणी. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट चेंडू. डॉट चेंडू झाल्यानंतर एक भेदक गोलंदाजी ती मात्र कुणाल जाधव या गोलंदाजाची. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी रिटायर्ड हार्ट नरेश मिनमिने स्वतः रिटायर्ड हार्ट होऊन मैदानाच्या बाहेर येताना मात्र या ठिकाणी दिसत आहेत. या शेवटच्या षटकातील अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी, 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू बाकी आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सुदाम हा नवीन फलंदाज मैदानावरती. थोडीशी उंची कमी पडली, पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला होता सॉरी, परंतु कुठलीही कनेक्शन मात्र या ठिकाणी झालं नाही. चेंडू निर्धाव जातोय. या पहिल्या सत्रातील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो मात्र कुणालचा. वळून मारण्याचा प्रयत्न केला, सुंदर प्रयत्न या ठिकाणी, आणि थर्डमॅन क्षेत्रात शेवट गोड करतोय. सुदाम जोगलेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. या चौकाराने स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती लागल्या, आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज आहे. यानंतरचा होणारा सामना जितेंद्र स्मृती जाणता राजा रायगड ठाण्यात फेमस झाला यो बारक्या बॅटमन का मोठेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. सागर कालन आणि गुप्तांतर आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचो. तर त्यांच्यासोबत असणारे जाणता राजा म्हणजे जितेंद्र स्मृती जाणता राजा पिंपलोली या न्यू जर्सी आणि नवीन उमेदीने खेळणारा हा संघ आहे. त्याचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विजयदादा रटाटे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. 4 षटकांमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे.
हं. तर अंजप संघ 4 षटकामध्ये अंजप संघाने 27 धावा केल्या. विजयासाठी 28 धावसंख्येचं टार्गेट असं पुकारण्यात आलं होतं, परंतु 2 संघाची पेनल्टी ड्रेसिंग कोड नसल्यामुळे या ठिकाणी 2 धावा मायनस होतील, म्हणजे 25 धावा त्या ठिकाणी झाल्या आणि विजयासाठी आता 26 धावसंख्येची गरज असेल. सलामीवीर किरण जाधव आणि अक्षय जाधव या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती किरण जाधव, नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय जाधव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नव्यानेच मात्र या ठिकाणी गोलंदाजी घेतलेला रुपेश जोगळे हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अगदी स्लो रन चेंडू टाकलेला, या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. ममदापूर संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, याची नोंद आपण पिंपलोली संघाने घ्यायची आणि पिंपलोली संघाचा संघ कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. दुसरा चेंडू अगदी वळून मारला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय पहिला चौकार. दुसऱ्या सत्रातील किरण जाधवच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय. 4 धावांनी सुरुवात केली ती मात्र अंतराळ नीड या संघाने अतिशय माफक आव्हान ठेवलं ते मात्र या स्कोअर कार्डवरती. 26 धावांची गरज आहे अंतराळ नीड संघाला आणि या दुसऱ्या चेंडूवरती रुपेश जोगळे या गोलंदाजाविरुद्ध पहिला चौकार येतोय. 2 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानावरती सध्या. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाची दिशा भरकडली. पंचांनी ओळखलं या ठिकाणी हा पहिला एक्स्ट्राची धाव धावफलकावरती लागली जाते. 5 या धावा धावफलकावरती होत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने या ठिकाणी. आता मात्र क्षेत्ररक्षक ठेवला, मिसफिल्डिंग होते त्या ठिकाणी. रोहित ची मिसफिल्डिंग पाहिली आपण आणि चेंडू पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पार. दुसरा चौकार किरण जाधवच्या बॅटमधून. 9 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. अगदी सहज रित्या खेळताना मात्र या ठिकाणी हा संघ दिसतोय सध्या मैदानावरती. 9 धावा झाल्यात. किरण जाधव 8 धावसंख्येवरती खेळतोय. समोरच्या दिशेने कव्हर मधून हा चेंडू भेदून काढला. मिलिंद त्या ठिकाणी होता परंतु काहीही करू शकला नाही. हा चौकार येतोय. तिसरा चौकार हॅट्रिक. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. किरण जाधवच्या बॅटमधून ही चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा या ठिकाणी अद्याप होत आहेत. पहिले षटक सुरू आहे. स्लो रन पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आणि या वाईडचा इशारा. 14 धावा. पहिलं षटक या ठिकाणी. या पहिल्या षटकांमध्ये अद्याप 6 चेंडू टाकले परंतु त्यातले लिगल केवळ 4च चेंडू, कारण 2 वाईडचे चेंडू टाकले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर टाकला आणि समोरच्या दिशेने स्क्रीनवरती मारलेला हा फटका षटकार. अजूनही एका चेंडूची फेक बाकी आहे. रुपेश जोगळे या गोलंदाजाला मात्र अगदी दिवसा मात्र तारे दाखवण्याचा प्रयत्न केला किरण जाधवने. बऱ्याच कालावधीनंतर रुपेश जोगळे गोलंदाजी मार्कवरती आला होता परंतु थोडासा सरावाचा अभावामुळे या ठिकाणी गोलंदाजी मात्र कमी पडली आणि धावा अतिशय जास्त प्रमाणात आल्या. सलगचा दुसरा षटकार. काय गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत या पहिल्या षटकामध्येच या ठिकाणी धावफलक कंप्लीट केले. किरण जाधवसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अंतराळ नीड संघ पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी मात्र विजय झालाय आणि अभिनंदन असेल रुपेश जोगळे. तर ममदापूर संघाने लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.
ममदापूर संघ आपणास विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचे आणि जितेंद्र स्मृती जाणता राजा पिंपलोली या संघाला विनंती असेल आपण पवेलियन मध्ये या ठिकाणी येऊन बसायचे आणि कर्णधाराने मात्र आयोजकांशी संपर्क साधायचे.